नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल 10th SSC बोर्ड. उद्या मॅथ्स 1चा पेपर आहे बरोबर. 5 मार्च 2025 प्रिपरेशन तुमचं झालं असेल. आता वेळ आहे टाइम मॅनेजमेंट समजून घ्यायची बरोबर. आता जसं आपण लँग्वेजला टाइम मॅनेजमेंट समजून घेतलं, तुमचे पेपर वेळेत कव्हर झाले, सेम त्याच पद्धतीने मॅथमॅटिक्स 1चं टाइम मॅनेजमेंट समजून घेऊ. पेपर वेळेत पूर्ण होईल, प्लस चेकिंग होईल, प्लस प्रेझेंटेशन पण होईल. सो व्हिडिओ नीट बघतात. आता 40 मार्कांचा पेपर आहे, 2 तास वेळ आहे बरोबर. आता एकूण आपल्याकडं 120 मिनिटं आहेत. त्यांना आपण 3 सेक्शन मध्ये डिवाइड केलं. 40 मिनिटं, 40 मिनिटं आणि 40 मिनिटं. पहिल्या 40 मिनिटांमध्ये 20 मार्कांचा पेपर लिहायचा आहे, ज्याच्यामध्ये आपलं पासिंग पक्क होईल. त्याच्यानंतरचे जे काही 80 मिनिटं आहेत त्याच्यामध्ये 20 मार्क लिहायचे आहेत. सोबत डोक्यात एक ठेवायचंय की आता आपण स्कोरिंग झोनला आहोत. सोबत चेकिंग पण करायचंय आणि प्रेझेंटेशन पण व्यवस्थित करायचंय. कळलं नक्की? परत एकदा बघा. पहिल्या 40 मिनिटांमध्ये पासिंग पक्क करायचं. पुढच्या 80 मिनिटांमध्ये स्कोरिंग, चेकिंग आणि प्रेझेंटेशन वरती फोकस ठेवायचं. आयडिया आली? आता पहिल्या 40 मिनिटांमध्ये काय करायचंय? पहिली 40 मिनिटं आपल्यासाठी खूप जास्त महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन 1A MCQ असतील 4, नंतर 1 मार्कचे क्वेश्चन असतील 4, ते अटेम्प्ट करायचे. सोबत क्वेश्चन 2 ची ऍक्टिव्हिटी आणि क्वेश्चन 2 चे 2 मार्क्सचे क्वेश्चन. असे झाले टोटल 20 मार्क्स. हे आराम के साथ अर्ध्या तासामध्ये होऊन जातात. कळलं नक्की? म्हणजेच आता आपलं पासिंग पक्क झालं, 50% पेपर लिहून झाला. आता वेळ उरलाय, त्यामुळे इथून पुढचे सम एकदम डिटेलमध्ये लिहायचे. कळलं नक्की? आता पुढचे 40 मिनिटं काय करायचे? सेकंड 40 मिनिटं 11:40 पासून ते 12:20 पर्यंत क्वेश्चन नंबर 3 सॉल्व्ह करायला घेणार आहात. त्याच्यामध्ये 3 मार्क्सचे क्वेश्चन असतील. 3 मार्क्सची पहिली ऍक्टिव्हिटी, नंतर 3 मार्क्सचे 3 क्वेश्चन्स असतील. असे टोटल इथले झाले 9 मार्क्स आणि 4 मार्क्सचा एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे. कळलं नक्की? नक्की समजलं? आणि हा असेल आपला स्कोरिंग झोन, ज्याच्यामध्ये व्यवस्थित क्वेश्चन सिलेक्ट करायचा, प्रॉपर आन्सर कसं लिहायचं हे आधी ठरवा आणि नंतरच आन्सर शीट वरती प्रेझेंट करा. म्हणजे आन्सर शीट वरती लिहा, अजिबात खाडाखोड करू नका. कळलं? आता थर्ड झोन, त्याच्यामध्ये आपल्याला चेकिंग करायचंय आणि महत्वाचा आउट ऑफ टेक्स्टबुक जो क्वेश्चन असतो, क्वेश्चन नंबर 5, तो अटेम्प्ट करायचा आहे. बघा, 12:20 पासून ते 1 पर्यंत पहिला तर 4 मार्कचा एक क्वेश्चन पेंडिंग असणार आहे, क्वेश्चन 4 मधला, तो अटेंड करायचा आहे. तो अटेंड झाला की लगेच क्वेश्चन 5 घेऊ नका, थोडा वेळ घ्या. जे मागचे पेंडिंग क्वेश्चन राहिले असतील, 1-2 बाकी असतील, ते पूर्ण करा. पेपर व्यवस्थित चेक करून घ्या. पेपर पूर्ण झालाय म्हणजेच क्वेश्चन नंबर 4 पर्यंत आपण पूर्ण आलोय ह्याची खात्री करून घ्या. म्हणजेच तुमचे 37 मार्क्स पक्के झालेत ह्याची खात्री झालेली असेल. कळलं? ही खात्री झाल्यानंतरच क्वेश्चन 5 ला हात लावायचा. क्वेश्चन 5 3 मार्क्सचा असणार आहे. इथं जसं लिहिलंय मी, पेपर चेक झाल्याशिवाय क्वेश्चन 5 ला हात लावू नका. नाहीतर असं होईल, क्वेश्चन 5 सॉल्व्ह करायला घेतला, 2-3 वेळा चुकला, त्यामुळे मागचं पण लिहायचं राहिलं. असं अजिबात करू नका. मागचा पेपर कन्फर्म करा. मागचा पेपर 37 मार्क्सचा असणार आहे. तो एकदा का चेक झाला की निवांत आराम के साथ क्वेश्चन नंबर 5 तुम्ही अटेंड करू शकता. कळलं नक्की? समजलं? आता ह्या 40 मिनिटात तुम्ही फक्त 2च सम करणार आहात बरोबर. हे एक सम असणार आहे, हे एक सम असणार आहे. त्यामुळे क्वेश्चन सिलेक्शनला पण तुमच्याकडे टाइम आहे. समजलं? प्रॉपर टाइम कसा युटिलाइज करायचा हे कळलं. आता पेपर मधल्या काही महत्वाच्या गोष्टी नीट बघा. सगळ्यात पहिली गोष्ट जी मगाशी बोललो तीच, पहिली 40 मिनिटं खूप महत्वाची आहेत. पहिल्या 40 मिनिटांमध्ये आपण पासिंग पक्क करतोय. क्वेश्चन 3 A पण B पण इझी असतो. फक्त क्वेश्चन सिलेक्शन तुम्हाला जमलं पाहिजे. जे चॅप्टर तुम्ही पक्के केलेत त्या चॅप्टर मधले क्वेश्चन सिलेक्ट करा. अजिबात उगाच वेगळा क्वेश्चन सिलेक्ट करू नका. मध्ये जाऊन कुठेतरी आन्सर चुकायचे चान्सेस होतील. त्यामुळं जे चॅप्टर तुमचे पक्के झालेत त्यांचेच क्वेश्चन नीट सिलेक्ट करा आणि आन्सर स्टेप वाईज लिहा. नंतर क्वेश्चन 4 आणि क्वेश्चन 5 हा क्वेश्चन थोडा लेंदी असतो आणि डिटेल लिहिणं खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळं रफ कॅल्क्युलेशन आन्सर शीटच्या पाठीमागे हेडिंग टाका, रफ कॅल्क्युलेशन करून बघा, आन्सर व्हेरीफाईड करा, स्टेप जमतात का ते चेक करा आणि मगच क्वेश्चन 4 चे 2 क्वेश्चन आणि क्वेश्चन 5 चा एक क्वेश्चन अटेम्प्ट करा. कळलं नक्की? पेपरमध्ये जेवढी खाडाखोड कमी करता येईल तेवढी गोष्ट चांगली आहे. कारण मॅथ्स मध्ये तुम्ही ज्या व्हॅल्यूज लिहिता त्या तुम्ही खोडता, मग परत लिहिता, परत खोडता, परत लिहिता. असं अजिबात करू नका. ते खूप इरिटेटिंग वाटतं. त्यामुळे एकदाच लिहा, विचार करून व्यवस्थित लिहा. नंतर क्वेश्चन 2 पासून पुढं 3, 4 आणि 5 ह्यांच्यामध्ये गिवन, टू फाइंड आणि सोल्युशन या गोष्टी कंपल्सरी असू द्या.
आता कंपल्सरी का असून द्या, कारण इथून पुढचे हे जे क्वेश्चन्स आहेत हे स्कोरिंग वाले क्वेश्चन्स आहेत. कधी कधी एखादी स्टेप जर तुम्ही लिहिली नाही पण गिवन टू फाइंड लिहिलं असेल तर आन्सर लेंदी दिसतं आणि प्रॉपरली प्रेझेंटेशन होऊन जातं. कळलं नक्की? आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्ही जे सोल्युशन लिहिणार आहात ते डिटेल मध्ये लिहायचाच प्रयत्न करा. एखादी स्टेप स्किप अजिबात करू नका. इव्हन तुम्ही ऍडिशन करताय ती पण स्टेप मांडा, मल्टिप्लिकेशन करताय ती पण स्टेप मांडा, नंबर इकडं तिकडं ट्रान्सफर करताय ते पण नीट दिसून द्या. कळलं? शुअर पेपर तुमचा इझी असेल. या सगळ्या गोष्टींची नक्की काळजी घेताल. पेपरमध्ये खाडाखोड कमी करा. शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित लाईन वगैरे मारून पेपरचं प्रेझेंटेशन व्यवस्थित ठेवा आणि क्वेश्चनचा नंबर नीट द्या. कळलं? नक्की समजलं? पेपर तुमचा सोपा असेल. ही 40 मिनिटं पहिलीवाली खूप जास्त महत्वाची आहेत आणि शेवटची 40 मिनिटं पण महत्वाची आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉपरली क्वेश्चन 4चा एक क्वेश्चन आणि क्वेश्चन 5चा एक क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहात. कळलं? नक्की. चलो व्यवस्थित पेपर लिहा. पेपर तुमचा नक्की सोपा येईल. चॅनलवरती पाठीमागे 3 ते 4 व्हिडिओज आलेले आहेत. त्याच्यामध्ये चॅप्टर 1 आणि चॅप्टर 2 सांगितलेलं आहे. सोबत कुठले वर्ड प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस जास्त आहेत ते पण एक्सप्लेन केलेत. ते पण व्हिडिओ नीट बघून घेताल. व्यवस्थित पेपर लिहा. पेपर तुमचा नक्की सोपा येईल. बाय बाय. ऑल द बेस्ट.